आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। विराट ब्रह्मांड में, ह्या अतिविराट ब्रह्मांडात पृथ्वी म्हणजे केवळ एक लहानसा बिंदू। या धरतीवर भगवान नारायण अवतरले आणि एक दिव्य ज्योतीने संपूर्ण जगाला प्रकाशमान केले। सर्व जीव, प्राणी मात्र आणि वृक्षवेली देखील नारायणाच्या स्वागतास सज्ज झाले। अनेक रूपे आणि अनेक नावांनी ओळखला जाणारा दुःखहारक सुखकारक मोहन जनमानसाच्या हृदयात बसला आणि आपल्या बाललीलांनी त्याने सगळ्यांची मन जिंकून गोकुळवासियांवर जणू जादू केली। सृष्टीचा पालक, यशोदेचा लाडका कान्हा, आणि हा कान्हा म्हणून गोकुळच्या भूमीवर त्रिभुवनाचे वैभव घेऊन आला। झुक झुक कोमल पुष्प लताएं, कौन है वो जिसके स्वागत में सुमन सुरभि के घोष लुटाए। किसके दर्शन की तृष्णा में उड़ते पंछी रुक रुक जाए, किसके श्री चरणों में प्राणी सुध बुध भूले शीश झुकाए। जिसके रूप अनेक है, अनगिन जिसके नाम,
शुभ दर्शन कल्याण कर, दुख हारी सुख धाम। यही है वो मोहन जन जन का मन हरने वाला, के आने से जिसके हुआ है अलौकिक उजाला। मुस्कान से सबका मन मोह लेता है, आनंद घन अतिशय आनंद देता है, चराचर पे जादू सा मोहन की माया ने डाला, के आने से जिसके हुआ है अलौकिक उजाला। गोकुल की धरती पे त्रिभुवन का वैभव है, इस बाल लीला का वर्णन न संभव है, कि सृष्टि का पालन बना है जसोदा का लाला, के आने से जिसके हुआ है अलौकिक उजाला। आज तर कान्हा घाटावर आलाच नाही. त्याला जोपर्यंत एकदा बघत नाही तोपर्यंत दिवस सुरू करावासा वाटत नाही. ना स्नान करण्याची इच्छा होते किंवा देवळातही अभिषेक करावासा वाटत नाही. धीर सोडू नकोस, थोडी वाट बघ, तो अवश्य येईल. ते बघ, त्या छोट्या घाटावर त्याचे सखे त्याची प्रतीक्षा करतायत. तो रोज त्यांच्यासाठी कुठल्या ना कुठल्या घरातून लोणी चोरून आणतच असेल. आमच्याकडे तर 2 दिवस तो लोणी चोर आलाच नाही. त्याला लोणी खूप आवडतं नाही. त्याच्यासाठी मुद्दाम मी लाखी गाईचं दूध काढून लोणी काढून अशा ठिकाणी ठेवते की गल्लीतून येता जाता सुद्धा त्याच्या दृष्टीस पडेल. घराचं मुख्य दार उघडं ठेवते म्हणजे लोणी बघून तो सरळ घरात येईल. मी तर लोण्याचं भांड माझ्या हातातच ठेवलंय. तुझं लोणी का खाईल? त्याच्यासाठी तर मी माझ्या लाखी गाईचं लोणी ठेवलंय. तुम्हा दोघींचंही लोणी खाणार नाही तो. का? अशा पद्धतीने त्याला लाज वाटते. तो म्हणतो मी भिक्षुक आहे का? त्याला तर लोणी चोरण्यातच आनंद मिळतो. मागायची लाज वाटते पण चोरी करण्यात जणू मोठी वीरता दिसते त्याला. म्हणूनच तो माझ्या घरी किती वेळा आलाय. आणि माहितीये, जेव्हा तो येतो ना तेव्हा मी भिंतीच्या मागे लपून राहते आणि त्याच्या बाललीला बघताना रंगून जाते. ज्याचा भाग्योदय होणार असतो त्याच्याच घरी वळतात त्याचे पाय. कान्हा 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 तो येतोय. काय? हा, कान्हा कान्हा आपल्या गल्लीच्या दिशेने येतोय. चला 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 चला
लवकर या वर. कोणाचे लोणी चोरलेस? कोणाचे नाही. चोरले नाही? खोटं बोलतोस? मी चोरी नाही केली. आता बोल. चल यशोदा मातेकडे चल चल. तिला खरंच वाटत नव्हतं की तिचा मुलगा चोरी करेल. नको नको, मातेला सांगू नका. ती परत मला उखळायला बांधून ठेवेल. नाही सांगणार, पण मग तुला ह्याचं मोल द्यावं लागेल. हो घ्या ना, माझी काकणे घ्या की. कांकण नाही घेणार. मग काय घेशील? सांगू, आम्ही तर तुझं चुंबन घेऊ. सगळ्यांच्या समोर? हो हो, सगळ्यांसमोर. सगळ्यांच्या समोर लाज वाटते. हो का, लाज वाटते? पण आम्ही तर सगळ्यांसमोरच घेणार. मला काय झालं, रडतोयस का? तू किती जोरात माझे चुंबन घेतेस. मला ओढतेस. आम्हाला जसं करायचंय तसं आम्ही करू. आज ते त्याने आम्हाला उपाशी ठेवला. कधी इतका उशीर करत नाही. अवश्य आज तो अशा कुठल्या तरी गल्लीत गेला असेल जिथे बिचारा एखाद्या गडबड घोटाळ्यात अडकला असेल. तुझ्याच गल्लीत गेला असेल. तू बरोबर बोललास भद्र. आमच्या गल्लीतल्या सगळ्या गवळणी महाधूर्त आहेत. आपला सेनापती आज त्यांच्याच हाती फसला असेल. कदाचित त्याला मार सुद्धा मिळाला असेल. तुम्ही सगळ्यांनी मिळून मला फसवलं आहे. लबाडी तर तू केली आहेस. लोणी पण खाल्लंस आणि चुंबनही नाही दिलंस. परत एकदा सगळ्यांना चुंबन द्यावं लागेल, नाहीतर सगळ्या जणी मिळून यशोदा मातेकडे जाऊ. हा हो जाऊ. बरं, पण हळूहळू घ्या आणि एक एक करून घ्या. बरं बाबा, एक एक करून. चला सगळ्या जणी मागे व्हा. हो चला 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 चला. यशोदेच्या घरी का जन्माला आलास रे? माझा पुत्र का नाही झालास? आम्ही फक्त चुंबन घेऊन नाही थांबणार. ऐकलं आहे तुला नाच सुद्धा करता येतो. हो, मग नाच करून दाखव. त्यानंतर जाऊ देशील? हो, थोडासाच नाचेन मी.
दमलो आहे, मला थोडे ताक द्या ना. पण आता आमच्या बरोबर रासलीला करावी लागेल. कसं मोहजालात फसवतोय सगळ्यांना. राधे, हे मोहजाल नाही, ही या सगळ्यांची मागच्या जन्माची कामना आहे, जी मी पूर्ण करतोय. मी नाही समजले. हे बघ राधे, ह्या सगळ्या गोपी आहेत ना, या त्यांच्या मागच्या जन्मी मोठे तपस्वी आणि योगी होते, ज्यांनी जन्मोजन्मी घोर तपस्या करून आमच्याशी ममतेचं नातं मागितलं होतं. ह्या सगळ्यांची इच्छा होती आमची माता बनण्याची. आता राधे, तू सांग, एका जन्मात किती मातांना सांभाळू? आधीच मी 2 मातांमध्ये विभागला गेलोय. म्हणून आमच्याबद्दल ह्यांची ममता आणि स्नेहाची तहान भागवण्यासाठी योगमायेने यांना गवळणींच्या रूपात गोकुळात पाठवून ह्यांची अंतरीची इच्छा पूर्ण केली आहे. राधे, वास्तविक हे नृत्य म्हणजे आत्म्याचं परमात्म्याशी झालेलं मिलन नृत्य आहे. आहा, हे भक्तगण तुम्हाला नाचवत आहेत आणि तुमची माया त्यांना नाचवत आहे. तुमची अनुपम लीला बघून किती आनंद होत आहे. शेषाच्या शय्येवर निद्रिस्त होऊन प्रभू सृष्टीवरची कृष्णाची लीला पाहत आहेत. त्यांच्या चरणाशी माता लक्ष्मी बसलेल्या आहेत. सर्व देवता, सुर, नर, मुनिजन प्रभूंच्या नामात निरंतर जप करत आहेत. या विराट रूपी जगत सम्राटाच्या बालरूपात गोकुळातील गोपी बाळकृष्णाच्या नृत्याचा आनंद घेऊन त्याच्याशी क्रीडा करण्यात रममाण झालेल्या आहेत. शारद वेद विशारद, जाको नाम निरंतर गावे.
महेश दिनेश सुरेश ऋषेश अशेष बतावे। रूप विराट जगत सम्राट है, सुर नर मुनि जाको पार न पावे। ताहे अहीर की छोहरियां छछिया भर छाछ पे नाच नचावे। ताहे अहीर की छोहरियां छछिया भर छाछ पे नाच नचावे। अरे 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 ईश्वरा, बघ कसा लबाड आहे, न सांगता पळून गेला. माझं तर सगळं लोणीच खाल्लं. मला घरी बदडून काढतील. मग काय झालं? जे सुख आज या डोळ्यांना मिळालं आहे, जे सुख आज या ओठांना मिळाले आहे, त्याचं काही मोल नाहीये का? मला तर कुणाच्या क्रोधाची चिंताच नाहीये. त्याच्याबरोबर राहून जो काही अपूर्व आनंद मिळाला आहे, त्याने जणू काही कित्येक जन्मांची तहान भागली आहे. आज तर मी यशोदेकडे जाऊन तितकंच लोणी घेऊन येणार आहे जेवढं तो घेऊन गेलाय. हो हो, चला यशोदाकडे जाऊन तक्रार करूया. त्याने काय होणार आहे? ती कोणाचे कधी ऐकते का? ती तर नेहमी हेच सांगते की हे तर सगळे ऐकलेल्या गोष्टी आहेत. माझ्या पुत्राला काय कमी आहे? तो कशाला कोणाच्या घरी चोरी करेल? हो, जर कधी चोरी करताना पकडलं तर मानेन. मार्ग तर मोकळा आहे. त्या झाडावर काहीतरी लटकतंय. अरे मनसुखा, नीट बघ जरा. जे लटकतंय तो आपला कृष्णच असेल. तोच आहे, तोच आहे. आपला कृष्णच आहे. आपला गणपती आला रे. आज बहुतेक सगळ्या गवळींवर जादू केलेली दिसते. मानला बुवा, तू तर खरोखरच आमचा सेनापती आहेस. कृष्णाची सेना कधी उपाशी राहणार नाही. सेनापतीला हे तरी विचारा, त्याला मार तर नाही मिळाला. मार तर नाही मिळाला, पण त्या निर्दयींनी माझी कंबर मोडली. कंबर मोडली, तेही न मारता? हो, मार मिळताना एखादी लाठी मिळते, पण इथे तर मला नाचवून नाचवून मारून टाकलं. हा, नाचवलं तुला? नाचवलं म्हणतोस? इतकी मान मिळवून नाचलो की आता सरळ उभा राहिलो तरी मान वाकडीच आहे. त्यावरून इतके मुके घेतले की माझे गाल सोलवटले. बस, आज मी निश्चय केला आहे, उद्यापासून मी तुमच्यासाठी गोकुळाच्या गल्ल्यातून गवळणींच्या दारोदारी नाही जाणार. आज मन भरून खाऊन घ्या. उद्यापासून आपली व्यवस्था स्वतःच करा. मला माझ्यासाठी माझ्या आईकडूनच मिळतं लोणी. माझ्या बाबांकडे खूप साऱ्या गायी आहेत. तुझ्या बाबांकडे खूप गायी असतील, पण यातल्या कोणाच्याच बाबांकडे गायी नाहीये. सगळे गुराखी आहेत. दुसऱ्यांच्या गायी वनात चरायला नेतात आणि त्याची मजुरी घेतात. तू जर या बिचाऱ्यांना आणून दिलं नाहीस तर यांना आयुष्यभर लोणी खायला मिळणार नाही.
यांना सुद्धा माझ्यासारखं गवळणींकडे जाऊन लोणी मागून आणू दे ना. तू मागितल्याने जे देतात ते यांनी मागून कधीच देणार नाही. आणि तू तर न मागता तुझ्या मागे लोण्याचे वाडगे घेऊन गवळणी फिरत असतात. का? तुला काय माहित त्यांचं तुझ्यावर किती प्रेम आहे? हे बघ, माझी माता मला कधीच लोणी देत नाही आणि तुझ्यासाठी मात्र भांड भरून मागे मागे येते. कन्हैया, तू कसं सगळ्यांचं मन मोहून घेतोस? तुझं नाव तर मनमोहन असलं पाहिजे. या गोड बोलण्याने काही काम होणार नाही. मी सांगितलं ना, आता मी एकट्या कुठल्याही गवळणीच्या घरी जाणार नाही. खूप थकलोय मी. थकला आहेस? थांब, तुझे पाय दाबून देतो. जर का सेनापती अशा प्रकारे हताश झाला तर सेनेचे पालन पोषण कसं होईल? हे तुम्हालाच माहिती. नाहीतर अशी काहीतरी योजना काढा ज्यामुळे माझी कंबर सुद्धा मोडणार नाही आणि सगळ्यांना लोणी सुद्धा खायला मिळेल. चांगली गोष्ट आहे. मला जरा बसून विचार करायला वेळ दे. हो मनसुखा, तूच काहीतरी विचार कर. जसा कृष्ण आपला तारणहार आहे तसा तू आमचा विचारवंत आहेस. कर विचार मनसुखा, कर. हो हो, मी करतोय विचार. अरे, यात विचार काय करायचाय? लोणी खायचे 2 मार्ग आहेत. एकतर मागून मिळतं, नाहीतर चोरी करून. मागून तर आपल्याला कोणी देणार नाही आणि तुझ्यासारखी चोरी कोणी करू शकत नाही. तू तर चोरांचा सरदार आहेस. सखा, ही सगळी चलाखी आहे. भिक्षा सुद्धा मीच मागायची, चोरी सुद्धा मीच करायची. आजपासून हे नाही होणार, नाही होणार, नाही होणार. चोरांचा सरदार आपल्या सेनेला स्पष्ट सांगतो आहे. सरदार आता एकटा काहीही करणार नाही. सेनेला बरोबर यावे लागेल. स्वीकार असेल तर बोला, नाहीतर सरदार आपल्या मातेकडे निघून जाईल. मग बोला, स्वीकार आहे? स्वीकार आहे. हो हो, स्वीकार आहे. स्वीकार आहे. स्वीकार आहे.
पुत्र तोच सगळ्यांना चिथावून चोऱ्या करत असतो. नंदराजांना खूप वर्षांनी अपत्य झाले म्हणून अति लाड प्रेम करत आहेत. तो खूपच बिघडत चाललाय. हो आजी 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 आज महिन्याभराच्या शिंका देऊन घे. परत असं केलंस ना तर मंडळातून काढून टाकेन. आता नाही करणार. आयुष्यभर कधीही नाही शिंकणार. तर चल 50 वेळा उठा बशा काढ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सोडा त्याला. आता परत नाही करणार. आज सोडतो आहोत. परत असं केलंस तर नदीत बुडी मारायला लावू. बर. सगळेजण तुझ्या मुलाची तक्रार करतायत. माझ्या बाळाला उगीच नावं ठेवतात सगळे. मी किती वेळा सांगितलंय एकदा त्याला पकडून स्वतः माझ्याकडे घेऊन या मग मी मानेन. पण तो पकडला गेला तर ना. त्याला उगीच बोलतायत ना मग. या घरात लोण्याची कमतरता आहे का? जर का कोणाचे दागिने किंवा धन चोरीला गेलं असतं तर त्याला चोर म्हणा. नाही, तो इतर काही चोरत नाही, फक्त लोणीच चोरतो. हो. माते, मी माझ्या सख्यांबरोबर चेंडू खेळायला जातोय. कृष्णा, काकी म्हणत होत्या की सगळ्या गवळणी तुझ्या तक्रारी करतात की तुम्ही सगळीजण त्याच्या घरातून लोणी चोरता. माते, काकी किती भोळ्या आहेत. जो जे सांगेल त्या खरं मानतात.
अगं काकी, आमच्या घरी लोण्याची काय कमी आहे जे आम्ही दुसऱ्यांच्या घरी लोणी चोरू? मग त्या सगळ्या जणी तक्रार का करतात? दुःखी आहेत बिचाऱ्या म्हणून. कसले दुःख आहे त्यांना? प्रेमाचे. प्रेमाचे? हो काकी, प्रेमाचे. कोणावरचे प्रेम? माझ्यावरचे. त्या सगळ्या जणी माझ्यावर प्रेम करतात. आता बघ माते, मी एकटा आणि त्या इतक्या सगळ्या जणी, मी त्या सगळ्यांच्या प्रेमाला कसे उत्तर देऊ? एकी जवळ बसलो तर दुसरी असूयेने चोरीचा आळ घेते. त्या सगळ्या चतुर आहेत. जेव्हा मी लहान होतो तेव्हा थोड्याशा लोण्यासाठी नाचवून नाचवून थकवून टाकायच्या आणि जोरात मुके घेऊन माझे गाल लाल लाल करायच्या. आता मी मोठा झालो आहे. मी सांगून टाकले की आता मी नाही नाचणार. बस. नाचलो तर छान, त्यांचा लाडका कान्हा, त्यांचा आवडता कान्हा, आणि नाही नाचलो तर चोर. आता मी माझे दुःख कोणाला सांगू? मला किती दुःखी केलं आहे. मला तर त्यांच्या गल्लीमध्ये जायला सुद्धा भीती वाटते. या गवळणींच्या त्रासामुळे तर माझे जगणे कठीण झाले आहे. माते, मला दुसऱ्या गावी पाठवा. मी इथे नाही राहणार. अरे, तू रडतोयस का? नाही, नाही रडायचं. मी आहे ना, तुला कोणी काही म्हणणार नाही. रडू नकोस. माझ्याकडून चूक झाली बाळा. मला माहिती आहे की सगळ्या जणी खोटारड्या आहेत. तुला नीट ओळखत नाहीत. तू लहान होतास ना, तेव्हा तुझ्या दर्शनासाठी देवता अवतारायच्या मी स्वतः बघितले आहे. ही गोष्ट त्यांना सांग ज्या मला चोर म्हणतात. त्यांना सांग की मी देवता आहे. मी अवश्य सांगेन. सगळ्यांना रागवेन. हा, तू आता जा आणि आपल्या सख्यांची खेळ. कोणी खोटं सांगितलं होतं? सुशीला होती, सुलक्षणा होती, सुमित्रा, सुनंदा, सावित्री, सगळ्या होत्या. सगळ्या खोटारड्या आहेत. मला मांडीवर बसवून खूप त्रास देत असतात. मी सगळ्यांना बघून घेईन, सगळ्यांना रागवेन. तू जा माझ्या बाळा, जा. माते, आता मी जाऊ? जा, जा माझ्या बाळा, आपल्या सख्यांची खेळ. जा. बिचारा, हा खरं बोलतो. त्या सगळ्या जणी खोटारड्या आहेत. सुनंदा, सुशीला, सुभद्रा, कल्पना, संगीता, सगळ्यांची नावे घेतली होती काकीने. सगळ्यांचं उट्ट काढायला पाहिजे. यशोदा मातेकडे तक्रार केली. हे तर अगदी कपट आहे. धोका आहे. हो, धोका आहे. आपल्याला ह्याचा सूड घ्यायला हवा. अवश्य घेतला पाहिजे. सूड कसा घ्यायचा? आपण त्यांची तक्रार करूया. हो, तक्रार करूया. पण कसली तक्रार? त्यांनी आपलं काय चोरलंय? हो, काय चोरलं आहे? त्यांनी आपलं काही चोरलं नाहीये. मग काय झालं? आपण दुसरं काहीतरी करूया. काय? आपण त्यांची वासरं मोकळी सोडून देऊया. हो, सोडून देऊया. हो, आपण वासरे मोकळी करून सोडून देऊया. त्याने काय होईल? वासरे सोडून दिली तर त्या परत पकडून आणतील. हा काही बदला झाला नाही. आपण खिडकीतून दगड मारून त्यांचे घडे फोडूया. हो, आपण घडे फोडूया. आपण घडे फोडूया. फोडूया.
श्रीकृष्णचरितं गुणानुवादं तत्प्रेरणा अहं करोमि मम भावगीतं हृदयस्य प्रीतं त्वत्पद्मपादे समर्पयामि हरे राम 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 हरे 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 कृष्ण